वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ऐश्वर्याज लाईफस्टाईल अँड व्लॉग्स. तर मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे माझं इमिटेशन मंगळसूत्राचं आणि पूर्ण ज्वेलरीचं कलेक्शन. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत माझं इमिटेशन मंगळसूत्राचं कलेक्शन. तर माझ्याकडे कोणते कोणते मंगळसूत्र आहेत हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला, तर सगळ्यात पहिल्यांदा हे आहे असं खूप जास्त बेसिक हे आहे मंगळसूत्र. हे आहे राजवाडी. हे अशा छान वाट्या आहेत त्याला आणि अशी एकदम बेसिक काळ्या मण्यांची पोत आहे. याच्यानंतर माझ्याकडे आहे हे खूप जास्त सिंपल असं आहे हे. तर ह्या आहेत वाट्या आणि ही आहे त्याची एकदम सिंपल अशी काळ्या मण्यांची पोत. त्याच्यानंतर एखाद्या वेस्टर्न साडीवरती वेअर करण्यासाठी मी घेतलं होतं हे. ह्या आहेत ह्या वाट्या ज्या की विक्टोरियनमध्ये आहेत आणि त्याला मी अशी 4 लाईन्सची क्रिस्टलची पोत जी आहे ती बसवून घेतली होती. तर ही 4 लाईनची क्रिस्टलची पोत आणि त्याच्यासोबत या विक्टोरियनच्या वाट्या, हे खूप जास्त सुंदर वाटतं एखाद्या आपल्या वेस्टर्न साडीवरती. आपल्याला जर कॅरी करायचं असेल एकदम मिनिमल लुक, तर त्याच्यासाठी हे खूप जास्त छान असं दिसतं हे गळ्यातलं. त्याच्यानंतर हे आहे खूप जास्त बेसिक आहे हे, जी आपली काळ्या मण्यांची एकदम साध्या काळ्या मण्यांची पोत आहे आणि त्याला एक असं हे छान असं एक डोरलं म्हणू शकता किंवा पेंडेंट सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. तर हे असं एक खूप जास्त सुंदर बेसिक मंगळसूत्र आहे. याच्यानंतर हे आहे पूर्ण गोल्ड पॉलिशमध्ये आहे हे आणि तुम्ही बघू शकता ही डिझाईन ना एक खूप जास्त ट्रेंडिंगला होती तेव्हा मी हे मंगळसूत्र घेतलं होतं आणि खूप जास्त एक याची डिझाईन असं तुम्ही बघू शकता खूप जास्त छान आहे आणि हे पूर्ण गोल्डमध्ये आहे. त्याच्यामुळे हे दिसायला पण घातलं तरी एकदम छान कोणत्याही आपल्या कॉटनची साडी म्हणा तुम्ही कोणत्याही साडीवरती जाईल असं हे मंगळसूत्र आहे. याच्यानंतर आता शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते. शॉर्टमध्ये हे एकदम असं बेसिक हे डायमंडचं म्हणू शकता तुम्ही. डायमंडचं हे वाटे आहेत आणि त्याला असं छान असं एक पोत आहे. याच्यानंतर हे पण खूप जास्त सिंपलमध्ये आहे, एकदम असं मिंट पिंक कलरमध्ये हे मंगळसूत्र आहे. हे पण साड्यांवरती घातलं ना खूप जास्त सुंदर दिसतं आणि याची लेंथ ना मिडच आहे, फुल लेंथचं हे नाही आहे. त्याच्यामुळे हे घातलं तरी खूप जास्त छान वाटतं. आणि याच्यानंतर एक हे आहे, हे तुम्ही माझा जो तुळशीबागेचा शॉपिंगचे हॉलचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा. हे मंगळसूत्र मी तुळशीबागेतून घेतलं होतं. बेसिक आपलं जीन्सवरती वगैरे किंवा वेस्टर्नवरती हे मंगळसूत्र खूप जास्त सुंदर आणि मिनिमल लुक देतं. त्याच्यामुळे ते खूप जास्त एनहान्स आपल्या लुकला करतं आणि खूप जास्त छान दिसतं. तर हे असं एक मंगळसूत्र आहे तुम्ही बघू शकता. आणि याला ना या डायमंड्सला खूप जास्त अशी पॉलिश आहे, त्याच्यामुळे एवढे छान चमकतात ना ते डायमंड्स घातल्यावरती. हे मंगळसूत्र खूप जास्त छान दिसतं. तर हे होतं माझं मंगळसूत्राचं कलेक्शन. आता मी दाखवणार आहे तुम्हाला माझं ज्वेलरीचं कलेक्शन. ज्वेलरीमध्ये हेवी ज्वेलरीमध्ये माझ्याकडे आहे हा एक सेट. हा सेट ना खूप जास्त हेवी आहे आणि तुम्ही जर सिंगल वेअर केला ना कोणत्याही साडीवरती तरी हा खूप जास्त सुंदर दिसतो. तर हा असा काहीसा आहे तुम्ही बघू शकता. हा ग्रीन कलरमध्ये आणि थोडासा असा या व्हाईट कलरमध्ये हा सेट आहे. तर तुम्हाला मी 1 मिनिट वेअर करून दाखवते याचं लुक. बघा तुम्ही बघू शकता हा पूर्ण सेटचा जो लुक आहे तो काहीसा असा आहे. हा एक जरी घातला ना तरी खूपच जास्त छान दिसतो हा सेट. आणि हे आहेत त्याच्यावरचे इयरिंग्स पण तुम्ही बघू शकता खूप जास्त सुंदर इयरिंग्स आहेत. तर हे मी लोकल शॉपमधनं मार्केटमधनं घेतलेले आहेत. आणि याच्यानंतर दुसरा हेवी सेट जो माझ्याकडे आहे तो आहे पिंक कलरमध्ये. तर हा तुम्ही बघू शकता हा एक सेट आहे. हा पूर्ण आहे पिंक कलरमध्ये. तर हा सुद्धा तुम्ही बघू शकता घातल्यानंतर एकदम असं छान लुक येतो.
हे दोन्ही सुद्धा सेट जे आहेत ते राजवाडी पॉलिशमध्ये आहेत. तुम्ही बघू शकता हे असे छान इयरिंग्स आणि असं मांगटिका ह्या सेट बरोबर हे असं छान आलेलं आहे, मांगटिका आणि इयरिंग्स. आणि हो, तुम्हाला जर हा मेकअप लुक कसा केला आहे हे जर पाहायचं असेल तर याची व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता की हा मेकअप लुक मी कसा केला आहे. आणि अगदी सिम्पल आणि सोप्या स्टेपमध्ये हा तुमचा मेकअप लुक होऊन जाईल. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे आर्टिफिशियल ज्वेलरीचं, एकदम मिनिमलमधल्या ज्वेलरी, किंवा ह्या दोन सेट जे होते ते खूप जास्त हेवीमध्ये होते. आता मी तुम्हाला दाखवणार आहे थोडेसे लाईटमध्ये माझ्याकडं काय काय ज्वेलरी आहे ते. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे हा कोल्हापुरी साज. इथे तुम्ही बघू शकता हा कोल्हापुरी साज आहे. हा शॉर्टच मध्ये आहे. हा आपण असल्या काठपदर साड्यांवरती वेअर केला ना खूप जास्त सुंदर वाटतो. हा तुम्ही बघू शकता एकदम छान असा लुक येतो. तुम्ही याचं वेअर केल्यानंतरचा सुद्धा लुक बघू शकता, खूप जास्त सुंदर वाटतो हा काठपदराच्या साड्यांवरती घालायला. आणि एकदम मराठमोळ्या स्टाईलचा हा दागिना आहे, त्याच्यामुळे सगळ्या काठपदर साड्यांवरती हा एकदम छान जातो. यानंतर माझ्याकडे आहेत हे झुमके. हे पण सगळ्या आपल्या ट्रेडिशनल साड्यांवरती छान प्रकारे जातात आणि घातले तरी ना खूप जास्त सुंदर दिसतात. तर हे एक आहेत आणि हे असे एक छोटूसे हे एक आहे. हे दोन्ही सुद्धा झुमके इतके छान आहेत ना, कोणत्याही आपल्या काठपदराच्या साडीवरती अगदी लगेच मॅच होऊन जातात. तर तुम्ही इथे बघू शकता हे एक गळ्यातलं आहे माझ्याकडे, जे की फार जास्त सुंदर वाटतं. असे देवीची मूर्ती असणार पण, आणि याला वरती असे छान छान असे बीड्स आहेत. हे पण घातल्यानंतर खूप जास्त सुंदर दिसतं. तुम्ही बघू शकता. आणि याचं पॉलिश पण थोडंसं टेम्पल साईडच आहे. टेम्पलमध्ये पण थोडंसं रेड पॉलिश, त्याच्यामुळे हे पण एकदम घातलं की छान. हे गळ्यातलं आहे. हे खूप जास्त बेसिक आहे पण तेवढंच ते घातल्यानंतर सुंदर दिसतं. आपल्या हे गळ्यातलं तुम्हाला वेस्टर्न लुकला किंवा ट्रेडिशनल लुकला दोन्ही लुकवरती छान असं मॅच होऊन जातो. आणि या सगळ्या गळ्यातल्यांवरती इयरिंग्ससुद्धा आहेत. तर तुम्हाला मी एक लुक दाखवते. घातल्यानंतर हे गळ्यातलं काहीसं असं दिसन. खूप जास्त छान बेसिक आणि सिम्पल जर तुम्हाला लुक पाहिजे असेल तर तुम्ही हे गळ्यातलं नक्कीच कॅरी करू शकता. खूप जास्त सिम्पल आणि छान लुक वाटतो हे घातल्यावरती. ह्याच्यानंतर आहे हे एक गळ्यातलं. हे थोडंसं गोल्ड आणि मोती पॉलिशमध्ये आहे. तुम्ही बघू शकता हे पण घातल्यावरती असं छान दिसतं. तुम्ही बघू शकता याला असे छान इथं खाली अशी मोती लावलेले आहेत आणि यात 3 कलर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही या कोणत्याही साडीवरती ते मॅच करून अगदी सहज मॅच होऊन जातं. ते ग्रीन आणि रेड कलर, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही साड्यांवरती हे घालू शकता. तर हे गळ्यातलं सुद्धा तुम्ही बघू शकता खूप जास्त छान आणि सिम्पल आहे. आणि हे पण गळ्यातलं तुम्ही वेस्टर्न वेअरवरती कोणत्याही तुमच्या कॅरी करू शकता. वेस्टर्न वेअरवरती ह्याचं लुक खूप जास्त सुंदर वाटेल. आणि तुम्ही बघू शकता घातलं तरी एकदम छान. याला क्रिस्टल्स आहेत त्याच्यामुळे ते एकदम छान दिसेल कोणत्याही वेस्टर्न वेअरवरती तुमच्या. हे आहे हे पण एक असं माळ टाईपमध्ये आहे. हे पण तुम्ही कोणत्याही तुमच्या आउटफिटवरती किंवा साड्यांवरतीच नाही तर ड्रेसवरती सुद्धा हे गळ्यातलं खूप जास्त सुंदर वाटतं. आणि तुम्ही कोणत्याही साड्यांवरती किंवा ड्रेसवरती हे गळ्यातलं वेअर करू शकता. नंतर हे आहे, हे तुम्ही बघू शकता. हे खरं तर मोत्यांचं एक माळ टाईपच आहे पण हे दिसताना असं थोडंसं मंगळसूत्रागत वाटतं. तर हे गळ्यातलं सुद्धा तुम्ही तुमच्या कोणत्याही काठपदर साड्यांवरती वेअर करू शकता. थोडंसं असं तन्मणी टाईप आहे हे गळ्यातलं. हे पण घातल्यानंतर खूप जास्त सुंदर दिसतं. आता हे गळ्यातलं आहे. ॲक्च्युली गळ्यातलं नाही आहे तर एक माळ टाईपच आहे. पण हे तुम्ही ना कोणत्याही तुमच्या इंडो वेस्टर्न आउटफिटवरती वेस्टर्न आउटफिटवरती इझिली कॅरी करू शकता. हे तुमच्या ट्रेडिशनलवरती खूप जास्त मॅच होणार नाही. तुम्ही ते बघू शकता. पण तुम्ही इंडो वेस्टर्नचं काही घालत असाल जसं की कॉर्ड सेट असतील, टॉप बॉटममध्ये स्कर्ट
म्हणजे या प्रकारे काही घालत असाल तर हे गळ्यातलं ना त्याच्यावरती खूप जास्त सुंदर आणि एकदम इझिली मॅच होऊन जाईल. तर तुम्ही हे गळ्यातलं तुमच्याकडे किंवा अशा जर माळा असतील तर तुम्ही ते नक्कीच इंडो वेस्टर्नवरती तुमच्या ट्राय करू शकता. याच्यानंतर एक क्रिस्टलचं मंगळसूत्र आहे. हे खरं तर तुम्ही याला मंगळसूत्र म्हणू शकता किंवा ज्वेलरी सुद्धा म्हणू शकता. हे तुमच्या कोणत्याही ट्रेडिशनल आउटफिटवरती छान प्रकारे मॅच होऊन जाईल. आता यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे वेस्टर्न ज्वेलरीमध्ये थोडंफार वन पीसवरती घालण्यासाठी वगैरे असं काही. तर माझ्याकडे हा जो पहिला सेट आहे हा अगदी बेसिक आहे. तुमच्या कोणत्याही वेस्टर्न साडीवरती म्हणा किंवा गाऊनवरती कशावरती सुद्धा हा सेट छान प्रकारे मॅच होऊन जाईल. तर हा सेट तुम्ही बघू शकता असा आहे आणि हा थोडासा रोज गोल्ड पॉलिशमध्ये घातल्यानंतर एकदम छान दिसतो. वेस्टर्न साडीवरती तुम्ही कुठल्याही कॅरी करू शकता अशा प्रकारचे ज्वेलरी. याच्यानंतर दुसरा जो सेट आहे हा पण तुम्ही कोणत्याही वेस्टर्न साडीवरती घागऱ्यावरती कशावरती सुद्धा घालू शकता. तर हा काहीसा असा सेट आहे. हा पण थोडासा रोज गोल्ड पॉलिशमध्येच आहे आणि तुम्ही इथं बघू शकता हा पण घातल्यावरती खूप जास्त छान दिसतो. याच्यानंतर हा सेट जो आहे हा थोडासा गोल्ड पॉलिशमध्ये आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही लेहंग्यावरती किंवा ज्याच्यावरती गोल्डन वर्क असेल ना अशावरती अशी ज्वेलरी जर तुम्ही घातली ना तर खूप जास्त छान दिसते. ते तर तुम्ही बघू शकता ही ज्वेलरी किंवा अशी एकदम छान दिसते. तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.